विषय कसा आहे ना, 28 जुलैपासून फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची कॅप राउंडची प्रोसेस चालू होते आणि 31 जुलैपासून डायरेक्ट सेकंड इयरची कॅप राउंडची प्रोसेस चालू होते. आता कॅप राउंड म्हणजे नेमकी काय असतं? त्यामध्ये तुम्हाला ना कॉलेज लिस्ट भरायची असते, म्हणजे कॉलेज चूज करायचे असते. आता ज्या मुलाला चांगले पर्सेंटेज पडले ना, त्यांनी ऑलरेडी ना कॉलेज लिस्ट बनवून ठेवलेली असतात. कारण त्यासाठी खूप सोपं असतं. जे टॉपचे कॉलेज आहे ते काढणं आणि प्लेसमेंटनुसार त्यांचे ते अरेंज करणं. पण ज्या मुलाला कमी पर्सेंटेज किंवा पर्सेंटाईल पडेल ना, त्यांच्यासाठी खूप अवघड असतं. कारण त्याला सगळ्या कॉलेजचा डेटा गोळा करायचा असतो, प्लेसमेंट बघायची असते. आणि मुलं ना इथे खूप मोठी चूक करतात. ते कॅम्पस प्लेसमेंट नाही बघत, ते कॅम्पस बघतात. त्यांना वाटतं जेवढा मोठा कॅम्पस तेवढी चांगली कॉलेज. पण असं नसतं. जेवढी चांगला प्लेसमेंट असतो तेवढी चांगलं कॉलेज असतं. आणि माझा तुम्हाला एक सल्ला राहील, ज्याला कमी पर्सेंटेज किंवा पर्सेंटाईल पडले, तुम्ही ना एक चांगली काउन्सिलिंग लावा. तुम्ही आता ₹1000-1500 विचार करशाल, पण तुम्हाला पुढे त्याचा त्रास होईल. कारण जर एक चांगलं कॉलेज नाही भेटलं, तर तुम्हाला 4-5 वर्ष त्याचं गिल्ट होईल. सो तुम्ही आत्ताच काउन्सिलिंग लावा. वेळ गेलेली नाहीये. काउन्सिलिंगचे रेट अगदी कमी आहे. 500, 1000, 1500 असे रेट आहे. तुम्ही इथं पाहू शकता. धन्यवाद.